देवरुखवरून निघाल्यावर आहे ना, रस्ता खूप वळणावळणांचा आहे आणि अरुंद पण आहे आणि तुफान पाऊस होता. आता हे बघा, हे पहिलं गाव लागलं हातीव, मग मारळ, आंगवली आणि पाऊस खूपच मुसळधार आहे. तर आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख पासून 18 ते 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या मार्लेश्वरच्या दर्शनाला. देवरुखच्या वरून साखरपा मार्गे जो रस्ता निघतो ना, त्या रस्त्याने पुढे आपण आलो साखरप्याच्या मार्गाला, कोल्हापूर साखरप्याच्या मार्गाला, की पुढे 3 रस्ते लागतात. एक जातो साखरपा आणि एक जातो डावीकडे तो मार्लेश्वरला, हातीव, मारळ, आंगवली आणि मग मार्लेश्वर. आता हा रस्ता खूपच वळणावळणांचा आहे आणि हा बघा, तो पहिला मगाशी 4 किलोमीटरच्या आधी जो गेट लागला तो आंगवलीचा. आणि सुरुवातीला जर नाही प्रवेश फी भरावी लागते, मला वाटतं 30 रुपये आहे काहीतरी. आणि ही ना आताच 2-4 वर्ष झाली असतील, 5-6 वर्ष झाली असतील मला वाटतं ती सुरू झाली आहे. कारण की मी लहानपणापासून इथे येतोय तेव्हा काही फीज वगैरे काही नव्हती. हा मोठा एवढा गेट पण नव्हता, तर हा आता गेट पण बांधलाय खूप मोठा, भला मोठा असा. तर आता ही एंट्री फी आम्ही भरली 30 रुपये आणि मग आतमध्ये गाडी पार्किंगला लावली. आणि समोरच पार्किंगची खूप मोठी सोय आहे. पाऊस काही थांबायचं नावच घेत नव्हता, तुफान पाऊस चालू होता. मध्येच तुफान, मध्येच चिरीमिरी असा पाऊस. आणि हे बघा, ही जी दिसते ना, ही पूर्ण मोठी अशी पार्किंगची इथे व्यवस्था आहे. तर आता बोललो आधी पोटोबा मग विठोबा, गाडी पार्किंगला लावली आणि खूप भूक लागलेली जोरात. आणि एंट्रीलाच ना बरीच नाश्त्याची, जेवणाची दुकानं, हॉटेल्स आहेत. इकडे झुणका भाकरी, कांदा भजी, वडापाव, गरमागरम चहा, कॉफी, सगळी उत्तम सोय आहे. आणि आता एक गरम गरम भज्या काढत होते आणि इथे एक ताई भाकरी बनवत होत्या. ही गावची भाकरी बनवण्याची पद्धत पण वेगळीच असते. तर अशा ह्या पूर्ण लाईनीमध्ये हे हॉटेल आहे. असं एक छोटेखानी हॉटेल. इथे आम्ही घेतली झुणका भाकर आणि कांदा भजी आणि कोणी वडापाव. तर हे पाव बघा ना, हे वेगळेच आहेत इकडचे गावचे पाव. हा गरम गरम चहा. त्या प्लेटमध्ये बघा ना, झुणका भाकरीच्या प्लेटमध्ये झुणका, कांदा, ठेचा, लोणचं, 2 प्रकारचं मला वाटतं लोणचं आहे आणि भाकरी. तर असा हा नाश्ता, गरमागरम नाश्ता करून आम्ही निघालो दर्शनाला. आणि झुणका भाकर जबरदस्त होती, एक नंबर होती. खूप पाऊस होता त्याच्यामुळे सगळं थंडावलेलं आणि गरम गरम झुणका भाकरी. तर असा भरपेट नाश्ता करून सुरू केला मार्लेश्वर दर्शनाचा प्रवास. मार्लेश्वरला ना तसा प्राचीन इतिहास आहे. श्री क्षेत्र मार्लेश्वर शंकराला समर्पित आहेच. खरा तर हा मारळ गावचा देव आणि मारळच्या गुरुवाचा हा मान असतो, अशी फार पूर्वीपासूनची कथा आहे. मी लहान असल्यापासून मार्लेश्वरला येतोय. डोंगरात आणि डोंगराच्या गुहेत वसलेला हा महादेव, देवांचा देव महादेव. श्रावण महिन्यात दर सोमवारी महाशिवरात्रीला इथे खूप गर्दी असते आणि इथे नवस केल्याचा ना तो नक्कीच पूर्ण होतो. नवसाची एक फार प्राचीन कथा आहे, ती पुढे सांगतो. दोन्ही बाजूला ना, रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही अशी दुकानं आहेत आणि या मंदिराला सुमारे 500 ते 550 पायऱ्या आहेत. आणि या पायऱ्यांच्या मध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर बघा आता तुम्हाला दिसेल ह्या खूप अंतर आहे दोन्ही पायऱ्यांच्या मध्ये बघा. आणि त्याच्यामुळे ना धाप नाही लागत. बाकी मार्लेश्वरला आल्यानंतर सर्व इच्छा माणसाच्या पूर्ण होतात. कारण मार्लेश्वरचं ना मी बघितलं ते एक आहे. तुम्ही पहिल्यांदा मार्लेश्वरला येत आहे तर तुम्हाला पुढच्या वेळेला पण परत मार्लेश्वरला पुढच्या वर्षी यावं लागेल. कारण की तुम्ही जी तुमची इच्छा असते ती पूर्ण झालेली असते. मग तुम्ही नवस बोला अगर नका बोलू. आणि ह्याचा अनुभव आहे ना प्रत्येक भाविकाला येतोच.
बाकी बघा ना, वर चढताना ना पायऱ्यांच्या दोन्ही बाजूला प्रसाद, सरबत, नाश्ता, जेवण, मिठाई, खेळणी अशा दुकानांची रांगच रांग आहे. दर सोमवारी इथे खूप गर्दी असते. बघा ह्या 2 पायऱ्यांच्या मध्ये बघा बरंच अंतर आहे. आपण एक पायरी सोडलो ना की आपल्याला 5-10 पावलं चालावं लागतं आणि त्याच्यामुळे तो दम नाही लागत. तर अशा ह्या 550 पायऱ्या आहेत. आणि पावसामुळे ना चारही बाजूला नुसती हिरवाई आहे बघा, आणि पूर्ण झाडं वाढलेली आहेत आणि जंगलच जंगल आहे. आणि खूप सगळीकडे बघा धबधब्याचे झोत वाहत आहेत. मग एक मात्र असतं ना, शंकराची सगळी स्थानं बघा ना डोंगरात किंवा अशी डोंगर माथ्यावरच असतात. आणि ते मी बघितलं माकडं पण चिक्कार माकडं आहेत, खूप माकडं आहेत. आता बघा ना, हे असे कपडे घातल्यामुळे आहे ना मंदिरात ड्रेस कोड लागू करतात. आता देवाच्या दर्शनाला आल्यावर ना मुलींनीच नाही, मुलांनी पण आहे ना, पुरुषांनी फुल पॅन्ट, पूर्ण हाताचं एक टी शर्ट किंवा फुल एक निदान हाफ हाताचं, आता हे स्लीवलेस घालून असे टी शर्ट्स वगैरे घालून काय फुटबॉलची मॅच बघायला येते आले आहेत का? मग त्याला नीट कपडे घालून यायचं ना, म्हणजे कोण ड्रेस कोडिंग लागणारच नाही. इथे हे असे बरेच दुकानदार आहेत. ते तुम्ही जर चपला काढल्यात ना इथे, तर त्यांच्याकडून तुम्हाला ते म्हणजे आरतीचं ताट वगैरे प्रसादाचं ताट घ्यावं लागतं जर आपण चप्पल वगैरे इथे काढली तर. आणि खरा तो मार्लेश्वरचा प्रसाद आहे ना, तो आता इथे दिसतच नाही ऍक्च्युली. ती अशी एक वेगळी वडी यायची गोड, खूप जुना प्रसाद, साखरेची वडी असते. आणि आता इथे बघा ही समोर दिसते ना, ही गुहा आहे. आणि ह्या गुहेमध्ये हे बघा हे लिहिलंय ना, श्री मार्लेश्वर तीर्थक्षेत्र. आणि ह्या गुहेमध्ये आपल्याला वाकून जावं लागतं. आतमध्ये कम्प्लीट अंधार आहे, फक्त तिथे काही लाईट वगैरे चालत नाही. तिथे फक्त समय आहेत आणि पणते आहेत आणि त्यांचाच तो मिणमिणता प्रकाश आहे. आणि मी स्वतः आतमध्ये बरेच असे नाग साप बघितलेले आहेत. म्हणजे आपण ऍक्च्युली टॉर्च मारून बघू शकतो किंवा मोबाईलची टॉर्च मारू शकतो. मार्लेश्वर म्हणजे नेमकं काय? हे एक प्राचीन गुहेतलं मंदिर आहे. आणि ह्या गुहेत आहे ना विजेची सोय अजून नाहीये. फक्त समई आणि पणत्यांच्या मंद प्रकाशात दर्शन होतं. मंदिराजवळच धारेश्वरचा धबधबा आहे. आणि पण मी जे तुम्हाला सांगणार ते तुम्हाला गुगलमध्ये किंवा AI मध्ये मिळणार नाही, ते मी तुम्हाला सांगतो. इथे तशा फार कथा सांगितल्या जातात. पण मार्लेश्वरला येण्याच्या आधी आहे ना, म्हणजे मी बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय की मार्लेश्वरला यायच्या आधी असं म्हणायचं की जी मकर संक्रांतीमध्ये जी जत्रा भरते त्यावेळेला 1 हप्ता अगोदर आहे ना, कोणी नॉनव्हेज किंवा परत ड्रिंक वगैरे हे काही करायचं नसतं. त्यावेळेला इतकं याचं सोहळं केलं जायचं. पण आता कोणी काही पाळत नाही. त्यावेळेला भरपूर म्हणजे स्ट्रॉंग होतं, कडक रूल होते. ज्या मनातल्या ज्या इच्छा असतील त्या पूर्ण होण्यासाठी आहे ना इथे येऊन नवस बोलतात. तर अशी जी खूप प्राचीन स्टोरी आहे. ऍक्च्युली आता खरं आहे की खोटं आहे माहिती नाही, पण मी एक सांगतो. आणि ते हा जो संदर्भ आहे ना, हा गुगलमध्ये किंवा AI मध्ये वगैरे भेटत नाही. तर एका स्त्री भाविकाने ना इच्छा सांगितली की मला मूल होऊ दे, आणि तिची ती इच्छा पूर्ण सुद्धा झाली एका वर्षातच. नवसाप्रमाणे ती मुलाला घेऊन आहे ना दर्शनाला आली आणि नवस फेडायला सुद्धा ती आली. पण नवस असा होता की जर मूल झालं ना तर स्वतःच्या अंगावरचं जे दूध आहे ना ते नागाला ती पाजेल, असा तो नवस होता. पण प्रत्यक्षात जेव्हा नवस फेडायची वेळ आली ना तेव्हा ती स्त्री घाबरली आणि मागे हटली. आणि असं म्हटलं जातं की मग त्याने तिकडे तो जो आपण ज्याला देव म्हणतो की त्याने दंश केला आणि ते दोघं पण तिथे हे झाले. तर ह्या कथा आहेत ऍक्च्युली, आणि ह्या दंतकथा आहेत. याला कुठलाच तसा आधार नाहीये असं. पण मला असं वाटतं की ना त्यावेळेस ना व्हॉट्सअप नसताना सुद्धा ते इतक्या प्रसिद्ध आणि आजच्या भाषेत व्हायरल झाल्या, जास्तीत जास्त शेअर सुद्धा झाल्या. तर अशा ह्या सगळ्या दंतकथा आहेत. आणि त्यामुळे म्हणजे अशा बऱ्याच हे आहेत त्यावेळेच्या. तर त्याच्यामुळे मार्लेश्वरी खूप प्रसिद्ध आहे. असं म्हटलं जातं ना ह्या धबधब्याच्या वरती 7 झोत आहेत. आणि जर आपण हर हर महादेवचा जयघोष केला ना तर हे पाणी आहे ना खूप वेगाने खाली येतं.
फोर्स मध्ये खाली येतं. आणि ही जी सगळी माहिती आहे ना, ही तुम्हाला गुगल किंवा एआय मध्ये सापडणार नाही. आणि त्याच्यासाठी वर्क्सबुक चॅनलच पाहावं लागेल. तर आत्ताच आहे ना वर्क्सबुक चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे सगळे व्हिडिओ बघा आणि हे चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आणि हाईप सुद्धा करा. खाली हाईपचं बटन दिलंय. तर मकर संक्रांतीच्या दिवशी मार्लेश्वरला मोठी यात्रा भरते आणि असं म्हणतात की हा शंकर देवाचा विवाह सोहळा असतो, तो संपन्न होतो आणि मारळगावातून वाजत गाजत वरात येते. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी रात्री आहे ना पूर्ण रात्रभर जत्रा चालू असते. आणि मी तुम्हाला आता पुढे गेल्यावरती ठिकाण दाखवतो की तिथपर्यंत त्या जत्रेची सगळी दुकानांची लाईनच्या लाईन लागलेली असते आणि रात्रभर इथे भरपूर गर्दी असते, खूप चिक्कार गर्दी असते. ह्याच्यावरती मी मगाशी जसं म्हणाला तसे ह्याच्यावरती 7 झोत आहे. काय पाण्याचा फोर्स आहे बघा ना. आणि तिथे खूप लोक आंघोळीला वगैरे जातात. आणि बघा हा जो डोंगर दिसतो आणि इथे ती गुहा आहे आणि ते सगळं पाणी बघा इथून पूर्ण धबधब्याचं पाणी इथून इथे येतं. आणि मला वाटतं इथून ती पुढे हे जाईल पाणी आणि ती बाव नदीला भेटतंय पाणी. इथून असं वाटतं की महादेवाच्या जटामधून ही गंगा प्रवाहित होते आणि धबधब्याच्या स्वरूपात. आणि तिकडे खाली आहे ना मकर संक्रांतीला जेव्हा जत्रा भरते ना तेव्हा तिथे सुद्धा खालपर्यंत दुकानांची रांग लागलेली असते आणि रात्रभर तिथे ती दुकानं चालू असतात आणि रात्रभर ती यात्रा असते. कधी नक्कीच मी हा मकर संक्रांतीला वगैरे यायचा प्रयत्न करेन. अरे काही भाविक माकडांना हे चणे शेंगदाणे पण भरवत होती. चला आता परतीला लागलं पाहिजे. खरंच मी पण स्वतः इतके कॅमेऱ्यामध्ये हे शूट करत होतो ना की मन भरतच नव्हतं. माकड बघा ही सगळी भुकेलेली माकड आहेत. आता इथे लोक परतीला लागूया आपण. आता ही परतीला लागताना परत ही दुकान आहेत. तर आम्ही इथून परत पुढे निघालो असं मार्लेश्वराचं दर्शन करत करत. आणि पुढे जे गाव लागतं ना अंगवली, आता तिथे आम्ही जातोय अंगवलीला. कारण पाऊस आहे ना काही थांबण्याचं नावच घेत नव्हता. ह्या वर्षी ना सण लवकर आहेत आणि पाऊस उशिरापर्यंत आहे. आणि वाटेतच हे अंगवलीच्या गावामध्ये प्रतिम मार्लेश्वर लागलं. खूप सुंदर असं मंदिर बांधलंय. हे सुद्धा मंदिर पूर्वी नव्हतं, हे आता बांधलं गेलेलं आहे. मला वाटतं 2-4 वर्ष झाली असतील. तर त्या मंदिराला भेट देऊन हे बघा हे छान सागामध्ये सगळं बांधकाम केलेलं आहे आणि इतकं छान कोरीव काम केलंय बघा ना प्रवेशद्वारातच. खूप सुंदर असं मंदिर बांधलंय. मार्लेश्वर दर्शनाची सांगता केली अशी. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हाईप करा. खाली एक हाईपचं बटन येईल.